पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखीत उन्हामध्ये हजारोंच्या संख्येने जैन समाजाचे नागरिक एकत्र आले आणि मुंबईच्या विलेपार्ले येथील BMC कडून पाडण्यात आलेल्या जैन मंदिराच्या निषेधार्थ तीव्र ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनामध्ये प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश मांडवी यांनी देखील आपल्या सकल जैन समूहाबरोबर निषेध व्यक्त केला। त्यांच्या समवेत सर्व आंदोलकांनी एकच नारा लावला, BMC हाय हाय, BMC हाय हाय, मंदिर जहाँ गिराया है मंदिर वही बनाएंगे। हा वारंवार नारा BMCला सुनावण्यात आला। तसेच उमेश मांडवी यांनी हेही सांगितले की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही गप्प बसणार नाही। हे फक्त मंदिर पाडणे नसून प्रत्येक संतांचा व धर्माचा अवमान आहे, आस्थेचा अवमान आहे व तो आम्ही कदापि सहन करणार नाही। जैन धर्म हा शांतताप्रिय आहे। आजपर्यंत तो कधी आंदोलनामध्ये सहभागी झालेला नाही, परंतु जर विषय आस्था व धर्माचा असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा लढणार व ज्या उद्योगपतीसाठी BMCने मंदिर पाडले त्या BMCच्या वरिष्ठांना बरखास्त करण्याचे काम सरकारने करावे हे देखील त्यांनी आंदोलनामध्ये सांगितले व आमचे मंदिर ज्या जागी होते त्याच जागी परत उभे करावे हीच मागणी आंदोलनामध्ये श्री उमेश मांडवी व त्यांच्या समवेत असणाऱ्या सकल जैन आंदोलकांनी केली। तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनात संपूर्ण परिसर प्रशासन व BMC विरोधातील जोरदार घोषणांनी दणाणून गेला होता। यामध्ये विद्यार्थी, युवक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या आंदोलनात जैन समाजातील 4ही प्रमुख संप्रदाय दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला। हे आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जय श्री डिमळे। जय बोलो महारीति, हाय हाय।